नमस्कार, DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणि महत्त्वाचा आहे, कारण हा व्हिडिओ प्रत्येकाला विचार करायला लावणार आहे। कारण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, प्रत्येक रोडवरून किंवा पुलावरून पाणी जात असतं आणि प्रत्येक जण प्रत्येक वाहन चालकाला कुठली ना कुठली सूचना करत असतात। बाळापूर हादगाव या मार्गावरती पुलाच्या वरून किंवा ओढ्याच्या वरून पाणी जात होतं, तर तेथील त्या ग्रामस्थांनी त्या टू व्हीलर चालकाला एवढं सांगूनही त्यानं ऐकलेलं नाही। व्हिडिओ जर व्हायरल झाला तर त्याला असं म्हटलं जातं की व्हिडिओ काढत होता पण त्याला वाचवलं नाही, त्याला काही सांगितलं नाही, व्हिडिओ काढत बसला आणि असा काही प्रकार या ठिकाणी केला आहे। बघा, इतकी विनवणी करूनही लोक ऐकत नाहीत। अति डेअरिंग दाखवण्याच्या नादात जीव घालवतात आपल्या स्वतःचा, म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे। आणि त्या युवकाने खरोखर या व्हिडिओ मध्ये भरपूर विनवणी केली। यामध्ये असंही झालं, गाडी त्याची वाहून गेली पण त्याचा मात्र जीव वाचला गेला। त्यामुळे तुम्ही जर कुठे प्रवास करत असाल तर सावधान राहा आणि ग्रामस्थ सांगतात तसं ऐका। 10 किंवा 15 मिनिटाचा वेळ लागेल, गाडी आपली थांबवा आणि पाणी कमी झाल्यानंतर आपला प्रवास सुखाचा करा। धन्यवाद। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। सोयरे चालले काय मधात? पाणी लय जाऊ नका, थांबा, गडबड करू नका, गावाकडे चला हो सोयरे, थांबा थांबा सोयरे, आपल्या तर हा एक दिवस मात्र जाऊ नका, पाणी जास्त आहे सोयरे, वापस या सोयरे, वापस ये, मी रोजचा हो गावातला हो, अरे बाबा वापस ये। बघू शकता मित्रांनो, हा कवडीचा मित्र आहे, मी त्याला परिचय विचारला पण तो ऐकायचं काय नाव घेत नाही। आणि लोक म्हणतात की तुम्ही व्हिडिओ घेऊ तर त्याला वाचवायला पाहिजे होतं, पण तो काठावर होता त्यावेळेसच मी त्याला खूप समजावून सांगण्याचे प्रयत्न केले। पण आता बघू शकता आपण की तो पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि मी जाणीवपूर्वक व्हिडिओ घेत आहोत की मला जाणीव आहे याची की बाबा टू व्हीलर या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि पाण्याचा दाब खूप असल्यामुळे टू व्हीलर आणि धाराच्या विरुद्ध दिशेला तो जात आहे, त्यामुळे मी समजावण्याचे प्रयत्न केलेले आहेत। पण बघू शकता तो मित्र पाण्याच्या मध्यभागी गेलेला आहे आणि खरोखरच या गोष्टीची मला खंत वाटते की मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कोणाचा तरी जीव वाचवण्यापेक्षा त्याचा व्हिडिओ घेत आहे। पण नाईलाज असतो मित्रांनो, पाणी टोंगळ्याच्या वर गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी जरी गेलो तरी काही करू शकत नाही, कारण पाण्याच्या मध्यभागी तो मित्र गेलेला आहे आणि खरोखरच आता पुढे काय घडेल याची मला काही माहिती नाही। पण मित्रा, तुला समजावून सांगतो, मित्रा वापस ये, मित्रा वापस ये, त्या ठिकाणाहून गाडी वापस येऊ शकते। बघू शकता मित्रांनो, असे तरुण मुलं जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत। मी त्यांना खूप समजावलं व्हिडिओ घ्यायच्या पहिले की निवगा मार्ग तुम्ही जाऊ शकता, तो कवडीचा आहे मित्र, त्यांनी मला असं सांगितलेलं आहे। पण मित्र काय ऐकायचं नाव घेत नाही, गाडी काठावर गेलेली आहे, बहुतेक गाडी काढेल असं मला वाटते। पण बघा, गाडी वाकली, बहुतेक गाडी पाण्यामध्ये। मित्र जीव वाचव, वापस ये, वापस ये, गाडी जाऊ दे, वापस ये मित्र, वापस ये रे, गाडी सोड, ऐकव, पहाटे गाडी काढून देतो तुला, वापस ये मित्र, वापस ये, ऐकव माझं, अरे यार सोडली गाडी, वापस ये, वापस सोड गाडी, ये वापस, ऐकू, ये वापस ये। अरे एक पाऊल टाकला तर पुढे डोक्या इतका जाशील खाली, खूप घातक परिस्थिती आहे। अशा घातक परिस्थितीमध्ये माघार घेतलेली चांगली असते बाळा, लवकर वापस ये, तुझी गाडी सकाळी काढून देतो। धन्यवाद, तो माघारी फिरलेला आहे आणि त्याचा जीव वाचला आहे।